दक्षिण कोरिया आणि जपान आशियातल्या या दोन इकॉनॉमिक पॉवर हाऊसेसबद्दल आपण नेहमीच ऐकतो. त्यांच्या यशामागे त्यांच्या मोठमोठ्या कंपन्यांचा हात आहे हेही आपल्याला माहितीये. पण तुम्हाला हे माहीत आहे का की या कंपन्या चालवण्याच्या त्यांच्या पद्धतींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे? आज आपण याच दोन कॉर्पोरेट सिस्टम्सचा, चेबोल आणि केईरत्सूचा आढावा घेणार आहोत. खरं तर हा खूप मोठा प्रश्न आहे नाही का? कारण सॅमसंग किंवा मित्सुबिशी सारख्या कंपन्या फक्त वस्तू विकत नाहीत, तर ते आपल्या देशाची ओळख, अर्थव्यवस्था आणि अगदी भविष्यसुद्धा घडवत असतात. चला तर मग या दोन शेजारी देशांनी आपापली आर्थिक साम्राज्य कशी उभी केली आहेत ते जरा जवळून पाहूया. ही नावं बघा, आपल्यापैकी प्रत्येकाने ही नावं ऐकली आहेत, यांची उत्पादनं वापरली आहेत. आपल्या घराघरात, रस्तोरस्ती या कंपन्या दिसतात. पण या नावांच्या मागे एक खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग कॉर्पोरेट रचना दडलेली आहे. दक्षिण कोरियाची आहे चेबोल आणि जपानची आहे केरेत्सू. या सिस्टम्स नक्की आहेत तरी काय? चला जाणून घेऊया. चला तर मग आपण सुरुवात करूया दक्षिण कोरियापासून, जिथे चेबोल नावाच्या शक्तिशाली कुटुंबांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर अक्षरशः राज्य केलं आहे. तर मग हे चेडोल म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे प्रचंड मोठे व्यावसायिक गट आहेत ज्यांचा सगळा कारभार, सगळं कंट्रोल एकाच कुटुंबाच्या हातात असतं. गंमत म्हणजे चेबोल या कोरियन शब्दाचा अर्थच श्रीमंत कुटुंब असा होतो. नावामध्येच सगळं काही दडलेलं आहे. चेबोलची वाढ काही एका रात्रीत झालेली नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे. कोरियन युद्धानंतर देशाला पुन्हा उभं करण्याची गरज होती. तेव्हा तिथल्या सरकारने काही निवडक कंपन्यांना अक्षरशः दत्तक घेतलं. त्यांना प्रचंड प्रमाणात सबसिडी, स्वस्त कर्ज, टॅक्समध्ये सूट असं सगळं काही दिलं. आणि याच सरकारी पाठबळाच्या जोरावर सॅमसंग, ह्युंडाईसारख्या कंपन्या आज ग्लोबल जायंट्स बनल्या. आता या चेबोलची ताकद किती आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. एकटी सॅमसंग कंपनी, हो, फक्त एक कंपनी दक्षिण कोरियाच्या एकूण जीडीपीमध्ये तब्बल 20% जास्त योगदान देते. विचार करा, एका देशाची अर्थव्यवस्था एका कंपनीवर इतकी कशी अवलंबून असू शकते. चेबोलमुळे देशाची प्रगती झाली हे तर खरं आहेच, पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. या अफाट ताकदीची दक्षिण कोरियाला काय किंमत चुकवावी लागली आहे किंवा लागत आहे? आता आपण वळूया चेबोल सिस्टीमच्या त्या बाजूकडे जिच्याबद्दल जास्त बोललं जात नाही. म्हणजे याच्या समस्या काय आहेत आणि यावर टीका का केली जाते? कारण जिथे एवढी सत्ता असते तिथे काही धोकेही असतातच. या सिस्टीमवर टीका होण्यामागे काही ठोस कारण आहेत. पहिलं म्हणजे या कंपन्यांचं अर्थव्यवस्थेवर इतकं वर्चस्व आहे की लहान आणि मध्यम उद्योगांना वाढायला संधीच मिळत नाही. दुसरं म्हणजे टू बिग टू फेलचा धोका. जर यातली एखादी मोठी कंपनी बुडाली तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच संकटात येऊ शकते. आणि तिसरं आणि सगळ्यात गंभीर म्हणजे सत्ता आणि पैशामुळे या कंपन्यांची नावं अनेकदा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये जोडली गेली आहेत. आणि याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे सॅमसंगचे प्रमुख ली जे यॉंग. त्यांना एका हाय प्रोफाईल लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. हे प्रकरण चेबोल आणि राजकारण यांच्यातल्या जवळच्या पण तितक्याच धोकादायक संबंधांवर प्रकाश टाकतं. बरं, आता आपण आपला मोर्चा जपानकडे वळूया आणि बघूया की त्यांची कॉर्पोरेट सिस्टम दक्षिण कोरियापेक्षा इतकी वेगळी कशी आहे. जपानचा प्रवास हा बदलाचा आहे. एका जुन्या सिस्टममधनं नव्या सिस्टममध्ये झालेल्या परिवर्तनाचा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जपानमधले जायबात्सू नावाची एक सिस्टीम होती. ती अगदी चेबोल सारखीच होती, म्हणजे पूर्णपणे कौटुंबिक नियंत्रणात. पण युद्धात जपानचा पराभव झाला आणि अमेरिकेने हस्तक्षेप करून ही शक्तिशाली साम्राज्य मोडीत काढली. पण गंमत बघा, राखेतून फिनिक्स पक्षाने जसा जन्म घ्यावा तसे हेच डट केरेत्सू नावाच्या एका नव्या रूपात पुन्हा उभे राहिले. आणि हाच जपानमधला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल होता. सत्ता एका कुटुंबाच्या हातातून काढून व्यावसायिक नेटवर्क्सच्या हातात देण्यात आली. हा एक खरंच खूप मोठा आणि मूलभूत बदल होता. तर केरेत्सू म्हणजे नेमकं काय? हे असे व्यावसायिक गट आहेत जिथे वेगवेगळ्या कंपन्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. पण कशा? तर एकमेकांच्या कंपन्यांमध्ये शेअर्स घेऊन, म्हणजे क्रॉस शेअर होल्डिंगद्वारे. इथे चेबोलसारखी एका कुटुंबाची हुकुमशाही चालत नाही, तर प्रोफेशनल मॅनेजमेंटवर जास्त भर दिला जातो. पण यामुळे होतं काय की निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप हळू होते आणि बदलांना पटकन स्वीकारलं जात नाही, ज्यामुळे कधीकधी इनोव्हेशनला खीळ बसते. आतापर्यंत आपण दोन्ही सिस्टीम स्वतंत्रपणे समजून घेतल्या. आता खरी मजा येणार आहे. आपण या दोन्हींना समोरासमोर ठेवून यांची थेट तुलना करणार आहोत. चेबोल विरुद्ध केरेत्सू. या दोन्ही प्रणालींमधला सगळ्यात मोठा फरक एकाच प्रश्नात लपलेला आहे: बॉस कोण आहे?
सत्ता नक्की कोणाच्या हातात आहे? एका कुटुंबाच्या की प्रोफेशनल मॅनेजर्सच्या नेटवर्कच्या? इथला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. चेबोलमध्ये नियंत्रण थेट एका कुटुंबाकडे असतं आणि निर्णय वरून खाली येतात, म्हणजे एकदम टॉप डाऊन अप्रोच. याउलट केरीचूमध्ये व्यावसायिक मॅनेजर्स निर्णय घेतात आणि रचना ही विकेंद्रित असते, जिथे वेगवेगळ्या कंपन्या भागीदार म्हणून काम करतात. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? दोन्ही देशांनी आर्थिक विकासासाठी मोठमोठी कॉर्पोरेट साम्राज्य उभी केली, हे खरंय. पण त्यासाठी त्यांनी निवडलेले मार्ग मात्र पूर्णपणे वेगळे होते. आणि हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. एका बाजूला आहे कौटुंबिक वारसा, तर दुसऱ्या बाजूला आहे व्यावसायिक भागीदारी. याचा परिणाम त्यांच्या कामाच्या पद्धतीवरही दिसतो. चेबोल कंपन्या वेगाने निर्णय घेऊन मोठी जोखीम पत्करतात, तर केरेत्सू कंपन्या स्थिरतेवर आणि दीर्घकालीन संबंधांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, आजच्या या वेगाने बदलणाऱ्या जगात भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कोणती प्रणाली जास्त प्रभावी ठरेल? कौटुंबिक नियंत्रणावर चालणारी चेबोल की व्यावसायिक भागीदारीवर आधारलेले केरेत्सू? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.